चला चला प्रॅक्टिस सेट 4.2 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा. चला नंबर 1 त्यातलं क्वेश्चन नंबर 1 construct a tangent to a circle with center P and radius 3.2 centimeter at any point M on it. चला सर्कलची रेडियस किती आहे बघा बरं 3.2. तर पहिल्यांदा सेंटर घेऊया. सेंटरचं नाव काय आहे पी. हा सेंटर पी आणि रेडियस 3.2. कंपासमध्ये 3.2 घेतो आता. कंपासमध्ये 3 आणि 3.2. तर सेंटर पी आणि सर्कल विथ रेडियस सर्कल विथ रेडियस 3.2 हे काढलं. आता त्याने काय म्हणलं कन्स्ट्रक्ट अ टँजंट. म्हणजे एक टँजंट सर्कलला एक टँजंट काढा. टँजंट म्हणजे त्याला इंटरसेक्ट होणारी लाईन सर्कलला. कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.2 ॲट एनी पॉईंट एम ऑन इट. तर हे सेंटर हा पॉईंट हे सेंटर हे पी आणि हे एम पॉईंट एम त्या सर्कलवर. आता त्यांनी काय म्हणलं या एममधून टँजंट काढा म्हणून. कन्स्ट्रक्ट अ टँजंट. म्हणजे एक टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.2. याची रेडियस तर 3.2 घेतल्या ॲट एनी पॉईंट एम ऑन इट. तर ह्या पॉईंट एममधून काढा. तर काय करायचं आपण सेंटरचा यूज करायचं आणि काढायचं. तर सेंटर थोडं मी नाव वर लिहितो बरं का आणि हे पण नाव वर लिहितो एम. हे सेंटरमधून सेंटरचा यूज करून एक लाईन काढली. आता जिथून टँजंट काढायचं ना त्याच्यावर कंपास डॉक ठेवायचं. इथं टँजंट काढायचं का असा तर एमवर कंपास डॉक ठेवा. मग ठराविक अंतरावर एक चाफ इकडे एक चाफ तिकडे हे असं. आता एक चाफ इकडे एक चाफ इकडे एमच्या इकडं. आता एम ह्या चाफचं पूर्ण डिस्टन्स आहे का हे यातलं आणि यातलं या दोन चॉपमधलं. तर पूर्ण न घेता थोडं घ्यायचं अर्ध्यापेक्षा जास्त. आणि मग एक चाफ वरती एक चाफ खालती पुन्हा एक चाफ वरती एक चाफ खालती आणि मग त्यातून जाणारी एक लाईन काढायची. का आणि हे झालं पॉईंट एम मधून त्या सर्कलला एक टँजंट. तर ही रेडियस किती आहे 3.2. तर ही 3.2 लिहायला हरकत नाही. ओके. नंबर 2 ड्रॉ अ सर्कल of radius 2.7 centimeter. Draw a tangent
टू द सर्कल at any point on it. चला, ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 2.7. तर सर्कलचा सेंटर आपण ओ पकडू बरं का. आता रेडियस किती आहे 2.7. कंपॉसमध्ये 2.7 हे पाहे हे 2.7. हे रेडियस 2.7. आता ड्रॉ टँजंट टू अ सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. तर सर्कलवर एक कुठेही पॉईंट घ्या, इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, आणि त्याच्यातून एक टँजंट काढा. तर हे सर्कलवर समजा ए पॉईंट घेतला. आता त्याच्यातून टँजंट काढायचं म्हटल्यावर काय करावं लागेल, सेंटरचा यूज करायचा. तर हा सेंटरचा यूज करून पहिल्यांदा एक रे काढला. पहिल्यांदा काय काढला, रे. आता या पॉईंट एमधून सर्कलला टँजंट काढायचं आहे बघा. तर पॉईंट एला काय करायचं, कंपास डॉक ठेवायचं पॉईंट ए जवळ, आणि एका ठराविक डिस्टन्सवर एक चॉप इकडे, एक चॉप तिकडे. हे झाले दोन चॉप. दोन चॉपचं पूर्ण डिस्टन्स न घेता त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचं, कारण हे अर्धा आहे, अर्ध्यापेक्षा जास्त. एक चॉप वरती, एक चॉप खालती, आणि एक चॉप वरती, एक चॉप खालती. आणि हे यातून जाणारी एक लाईन काढायची अशी छानशी, आणि हे असेल त्याचा टँजंट. हे असेल त्याचा टँजंट. नंबर 3, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस draw a circle of radius 3.6 centimeter. Full stop. Draw a tangent. Draw a tangent to the circle. Draw a tangent to the circle at any point. At any point on it. Full stop. Without using the center. Without using the center. आता त्याने हा टँजंट काढला आहे, पण सर्कलचा यूज करून. सर्कलमधून एक लाईन काढली. हा पण टँजंट काढला आहे सर्कलचा यूज करून, पण त्यांनी काय म्हणलं, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाऊट युजिंग द सेंटर. आता हे दोन एक्झाम्पल सेंटरचा यूज करून काढलेले आहेत, पण आता ते पुढचं जे काढायचं आहे तर विदाऊट युजिंग सेंटर म्हणले पहा. तर काय करू, पहिल्यांदा सेंटर घेऊ. सेंटर समजा पी. आता 3.6 सेंटीमीटर आहे बघा. तर कंपॉसमध्ये 3.6 सेंटीमीटर घ्या. हे 3.6. आता हे झालं 3.6 सेंटीमीटर रेडियस. आता त्यांनी काय म्हणलं, ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. तर ह्याच्यावर कुठंही एक पॉईंट घ्या आणि त्याच्यातून टँजंट काढा विदाऊट युजिंग द सेंटर. ठीक आहे, एक पॉईंट तर घेऊ आपण. समजा हा एक पॉईंट क्यू घेतला आपण.
आता सेंटरचा यूज करायचा नाही, सेंटरमधून एक लाईन काढायची नाही, कारण विदाऊट युजिंग सेंटर म्हटलं तर काय करायचं माहिती आहे का, सेंटरच्या भोवती, सेंटरला मध्ये घ्यायचंच नाही, आता सेंटरच्या भोवती एक ट्रँगल काढायचं. हे पाहे, आता बघा बरं, आपण सेंटरचा यूज केलाय का, सेंटरला हात पण लावला नाही, सेंटरच्या भोवती एक काय करायचं, त्या ट्रँगल काढायचं. आणि मग विदाऊट युजिंग सेंटर म्हणलं म्हणून सेंटरच्या भोवती ट्रँगल काढला. आता इथं जो हे काढायचं आहे टँजंट, त्याच्यावरचा अँगल मोजायचं. तर हा अँगल मोजला, हे काय असं, याच्यावर कंपास स्ट्रोक ठेवायचं, हा अँगल मोजायचं. तेवढंच मोजलेलं क्यूजवळ खाली मोजायचं. हे क्यूजवळ खाली मोजलं. पुन्हा इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट, या दोघातलं डिस्टन्स मोजायचं. हे जरा जास्त होले बघा, हो का हे, तर हे बरोबर हो का, हे असं एवढंच, आणि तेवढंच डिस्टन्स इथे खाली मोजायचं. आणि मग हा पॉईंट आणि हा पॉईंट यातून एक लाईन काढायचं. आणि हा असेल क्यूमधून टँजंट, हाही टँजंट आहे, हाही टँजंट आहे, हाही टँजंट आहे, पण हे युजिंग सेंटर, हे युजिंग सेंटर, आणि हे मात्र विदाऊट युजिंग सेंटर. तर विदाऊट युजिंग सेंटरला काय करायचं, एक ट्रँगल काढायचं, त्या पॉईंटच्या वरचा अँगल मोजायचं, तेवढाच अँगल खाली टाकायचं, त्या दोघांमधलं डिस्टन्स मोजायचं, तेवढं डिस्टन्स खाली टाकायचं, आणि हा टँजंट काढायचं. पुढं construct number 4, construct a tangent to a circle with center P and radius 3.7 centimeter, 3.7 नको, सॉरी, 3.1 centimeter, full stop. Draw a tangent, to the circle at any point M on it, full stop, without using the center. Without using the center. करा, पण सेंटरचा यूज करायचं नाही बरं का. करा. चला, कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर पी. हा सेंटर पी घेतला, अँड रेडियस 3.1. चला, 3.1 रेडियस घ्या. हे कंपॉस, ही स्केल, हे 3.1 रेडियस.
पुन्हा ड्रॉ अ टँजंट टू अ सर्कल ॲट एनी पॉईंट यम ऑन इट. त्याच्यावर यम पॉईंट घ्या कुठंही, समजा इथं घेतला यम ऑन इट विदाऊट युजिंग द सेंटर. आता सेंटरचा यूज करायचा नाही. मग सेंटरचा यूज करायचं नाही म्हटल्यावर सेंटर भोवती ट्रायंगल तयार करायचं. एक, हा 2, हा 3, हे ट्रायंगल तयार केला. सेंटरचा यूज केला नाही, सेंटरच्या भोवती ट्रायंगल तयार केला. आता हा यमच्या वरचा अँगल मोजायचं. हे बघा हे असं, आणि तेवढंच मोजून यम जवळ टाकायचं. पुन्हा हे डिस्टन्स मोजायचं ह्या दोघांमधलं, हे इथं आणि हे इथं बरोबर आहे का, हे तेवढंच डिस्टन्स इथं टाकायचं. आणि मग हा हा पॉईंट आणि तो पॉईंट यातून जाणार आहे का हा टँजंट. हा टँजंट ॲट पॉईंट यम विदाउट युजिंग सेंटर, विदाउट युजिंग सेंटर. चला नंबर नेक्स्ट. Draw a circle of radius. Number 5. Draw a circle of radius 3.3 centimeter. Full stop. Draw a chord PQ of length 6.6 centimeter. Draw tangents to the circle at points P and Q. Write your observation about the tangent, about the tangents. चला जे जे एक्झाम्पलमध्ये म्हणतं तेवढं ते करत राहायचं. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. हे सेंटर, त्याला नाव देऊ पी. नाव दिलं नसेल तर आपण द्यायचं बरं का. आता रेडियस किती घ्यायचं बघा बरं. 3.3 रेडियस घ्यायचं. तर हे कंपॉसमध्ये 3.3 रेडियस, हे 3.3 हे रेडियस 3.3. आता ड्रॉ अ कॉर्ड पी क्यू ऑफ लेंथ 6.6. थोडं विचार करा, रेडियस 3.3 आहे ही, तर रेडियसच्या दुप्पट काय असतं सांगा बरं. कॉर्ड म्हणजे, कॉर्ड म्हणजे हा काय आहे, डायमीटर. कारण त्याच्या टॉईस आहे ना हे, म्हणून एक डायमीटरच काढू आपण. ही रेडियस 3.3, ही सुद्धा रेडियस 3.3. तर कॉर्ड म्हणजे डायमीटर किती आहे इथं, 6.6. आणि त्या डायमीटरचं नाव काय आहे, पी क्यू. सॉरी, सेंटरचं नाव आपण ओ देऊ. तर हा पी आणि हा क्यू, थोडं वर नाव लिहू, पी क्यू.
तर त्यांनी काय म्हणलं, ड्रॉ टँजंट्स टू अ सर्कल ॲट पॉईंट्स पी अँड क्यू. तर ह्या पी जवळ एक टँजंट काढा आणि ह्या क्यू जवळ एक टँजंट काढा. राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट टँजंट्स. तर त्या टँजंट्सबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन काय असेल. पहिल्यांदा टँजंट तर काढू. बरं, या एक्झाम्पलमध्ये काही विदाऊट युजिंग सेंटर वगैरे काही म्हणलं नाही, तर आपण सेंटरचं यूज करून ह्याला काय करू, एक्सटेंड करू. हे सेंटरची मदत घेऊन आणि सेंटरची जर मदत घ्यायची नाही म्हटल्यावर तर काय करावं लागतं, ट्रँगल. पण काही गरज नाही, ते विदाऊट युजिंग वगैरे असं काही म्हणलेलं नाही. तर हे सेंटरची मदत घेऊन आता पी मधून टँजंट काढायचं म्हणून पीवर कंपास रोग ठेवलं आणि एक चाप इकडे, एक चाप तिकडे, पुन्हा इकडं एक चाप इकडे, एक चाप तिकडे. दोन चॉपच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आहे का, हे पूर्ण आहे, तर या अर्ध्यापेक्षा जास्त. एक चाप वरती, एक चाप खालती, आणि तिकडून एक चॉप वरती, एक चॉप खालती. तसंच इथं दोन चॉपमधलं हे पूर्ण डिस्टन्स त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त. एक चॉप वरती, एक चॉप खालती, आणि एक चॉप वरती आणि एक चॉप खालती. आता यातून जाणारी ही लाईन तुमच्या ह्याच्यात बरोबर येईल बरं का, जरा माझ्या ह्याच्यात चुकलं जरा, हे असं. आणि यातून जाणारी ही लाईन हे का, हे आणि आता मला सांगा, या दोन टँजंटबद्दल तुमचं काय मत आहे. राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट टँजंट्स. मग टँजंट्स ॲट पी अँड क्यू आर पॅरलल. हे पॅरलल आहेत ना, मग ते लिहून टाका. टँजंट्स ड्रॉन ॲट पॉइंट पी अँड क्यू आर parallel. Tangents drawn at points P and Q are parallel. ओके, चला. तर हे झाले आज 5-6 एक्झाम्पल. बाकीचं आणखीन 4.2 मध्ये आहेत, तर ते आपण उद्या घेऊया. हां, बाय.